आज आपण योग्य विवेक बुद्धीचे सामर्थ्य आणि परमेश्वराचे वचन या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. राजा शल्मोनाने परमेश्वराच्या लोकांचे चांगले नेतृत्व करण्यासाठी बुद्धीची प्रार्थना केली. म्हणून परमेश्वराने त्याला भरपूर बुद्धी दिली. त्यांच्यामध्ये योग्य विवेक बुद्धीचे सामर्थ्य होते. एके दिवशी 2 स्त्रिया शल्मोनासमोर आल्या. मला विश्वास आहे की तुम्हाला ही कथा चांगली माहीत आहे. एकाच घरात 2 स्त्रिया राहत होत्या आणि प्रत्येकाला एक मूल होते. तथापि एका स्त्रीचे मूल मृत आढळले, म्हणून तिने तिचे मूल दुसऱ्या स्त्रीच्या मुलासोबत बदलले. जेव्हा दुसरी स्त्री सकाळी उठली तेव्हा तिला आढळले की मूल मृत आहे. तथापि जेव्हा तिने मुलाला जवळून पाहिले तेव्हा तिला समजले की ते दुसऱ्या स्त्रीचे मूल आहे. त्यानंतर ते राजा शल्मोनाकडे गेले, कारण त्या प्रत्येकाने जिवंत मूल तिचे असल्याचा दावा केला. म्हणून राजा शल्मोनाला मोठी विवेकबुद्धी वापरण्याची आवश्यकता होती. राजा शल्मोनाने त्या मुलाला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते आणि त्याला त्यांच्या नात्याबद्दल माहितीही नव्हते. तथापि परमेश्वराने त्याला समजण्याची बुद्धी दिली. परिणामी शल्मोनाने एका सैनिकाला जिवंत मुलाचे अर्धे तुकडे करण्याची आज्ञा दिली. याचा अर्थ त्याला जीवे मारणे आहे, नाही का? जेव्हा राजा शल्मोनाने आपला आदेश दिला तेव्हा एका स्त्रीने म्हटले, राजाचा निर्णय बरोबर आहे. दुसरी स्त्री म्हणाली, बाळ तिला द्या, कृपया बाळाला मारू नका. या टप्प्यावर तुम्ही हे देखील ओळखण्यास सक्षम नाही का की खरी माता कोण आहे? राजा शल्मोनाला सत्य आणि असत्य आणि चांगले आणि वाईट यांच्यामध्ये फरक करण्यासाठी परमेश्वराकडून बुद्धी प्राप्त झाली. हे या शेवटच्या युगात सत्य आहे. सैतान गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे सगळीकडे कोणाला गिळावे या शोधात फिरत असतो. कधी कधी सैतान आपल्याला फसवण्यासाठी आपली परीक्षा घेतो, कारण परमेश्वराला सुरुवातीपासून शेवट दिसतो आणि सैतान आपल्याला कसे फसवेल हे त्याला माहीत आहे. म्हणून त्याने आपल्याला चेतावणी दिली की तुमच्या विश्वासात स्थिर राहा. या आपण पेत्राचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 8 वर एक दृष्टी टाकूया. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 8. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करिता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता. आणि त्या विश्वासाचे पर्यावसन जे आपल्या जीवाचे तारण, ते काय आहे? ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. राजा शल्मोन जरी या स्त्रियांना यापूर्वी कधीही भेटला नव्हता, तरी तो सत्य आणि असत्यामध्ये फरक कसा करू शकला? त्याने हा फरक केला कारण त्याला माहित होते की मातांमध्ये मातृत्वाची प्रवृत्ती असते. या युगात असंख्य चर्च, असंख्य धार्मिक संस्था आणि असंख्य लोक आहेत. मग सत्य आणि असत्य यामध्ये फरक करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करू शकतो? परमेश्वर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे देतात. आपल्या विश्वासाचा उद्देश काय आहे? हे आपल्या आत्म्याचे तारण आहे. आपण हे कधीही विसरू नये. सुरुवातीपासून सैतानाने काय केले आहे? तो नेहमी असत्य बोलला आहे. जेव्हा सैतानाने आदम आणि हव्वाला फसवले तेव्हा त्याने परमेश्वराच्या इच्छेबद्दल असत्य बोलले. जेव्हा त्यांनी सैतानाच्या शब्दांना स्वीकारले तेव्हा ते विनाशाच्या मार्गावर चालू लागले. तो किती मूर्खतापूर्ण निर्णय होता. शल्मोनाने मातृत्व प्रेमाद्वारे खरी माता आणि खोटी माता यांच्यामध्ये फरक केला. आपल्या विश्वासाबद्दल तारणाचा स्रोत परमेश्वर आहेत आणि आपल्या विश्वासाचे ध्येय आपल्या आत्म्याचे तारण आहे.
목표는 जो याला योग्यरित्या समजतात तो सैतानाच्या मोहात पडणार नाही. 올바르게 생각하게 된다면 तो त्यांना फसवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे एक स्पष्ट मानक आहे. 미혹도 할 수 없습니다. 왜냐하면 기준이 정확하니까. जे लोक या मानकाचे पालन करत नाहीत ते वारंवार मोहात पडले जातील. 그래서 म्हणून येशूने आपल्याला काय सांगितले? 어디에다 세우라고 해서 त्यांनी आपल्याला खडकावर आपला विश्वास निर्माण करण्यास सांगितले. 반석은 खडक कोण आहे? खडक ख्रिस्ताला दर्शवत नाही का? जर ख्रिस्त आपल्या विश्वासाचा मानक नसेल तर एखाद्या व्यक्तीचे म्हणणे बरोबर वाटते आणि दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे देखील बरोबर वाटते. 점알이 긴것 같고. आपण स्पष्ट मानक ठरू शकत नाही. 그렇다면 परमेश्वर सैतानाच्या कार्यांना कसे दाखवत आहे? 하나님께서는 어떻게 정리하고 계신지. या आपण पेत्राचे पहिले पत्र अध्याय 5 वचन 6 पाहूया. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. 높이시리라. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा 너희 대적 마귀가 तो कोणाला शोधत आहे? 두루다니며 गिळावे हे शोधित फिरतो. 찾는다고요? तो गर्जना करत सभोवताली कोणाला गिळावे यासाठी शोधत फिरतो. 지금 오늘날 ही वास्तविकता आहे. 시대적 형편이 그렇다는 것입니다. हे सध्या आत्मिक जगात घडत आहे. 것을 알 수가 있죠. 구절 वचन 9, त्याच्या विरुद्ध आपण कोणत्या गोष्टीत दृढ राहिले पाहिजे? विश्वासात दृढ असे उभे राहा. एखादा व्यक्ती बायबलच्या शिकवणीचे पालन करत आहे की नाही हे पाहून आपण त्याची ओळख सहजपणे ओळखू शकतो. 수 있습니다. 입과 입술로는 समजा की त्यांच्या ओठांनी मी परमेश्वरावर प्रेम करतो अशी घोषणा करतात, पण ते परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन करतात, जसे की ओलांडण न पाळणे किंवा शपथाचा दिवस न पाळणे. 전부 यावरून त्यांचा विश्वास खोटा आहे हे स्पष्ट दिसून येते. 사실을 확인할 수가 있습니다. 2000 वर्षांपूर्वी येशूने परुषी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांना स्पष्ट इशारा दिला. 지도자들이죠. 그들에게 분명히 경고를 하셨습니다. तुम्ही तुमच्या ओठांनी माझा सन्मान करिता, 나를 परंतु तुमची अंतःकरण माझ्यापासून 내게서 दूर आहे. 떠나 있단 말이에요. तुमच्या मनात काय आहे हे कोणाला कसे समजेल? 생각이 어떤 형체가 있나요? 근데 तथापि 예수님은 येशूला माहीत होते. त्याला कसे कळले? मत्ते अध्याय 15 नुसार त्यांना कोणत्या प्रकारच्या शिकवणी मिळत होत्या? येशूने म्हटले, तुम्ही मनुष्याच्या नियमांचे पालन करत असताना तुम्ही माझ्यावर प्रेम करता असे कसे म्हणू शकता? 나라고 말할 수 있느냐? माझ्या आज्ञांचे पालन करणे माझ्यावर प्रीती नाही का? 지키는 것이 나를 사랑하는 것이 아니겠느냐 말이에요. मी तुमच्यावर प्रेम करतो यासारख्या पोकळ शब्दांची घोषणा करून लोक परमेश्वराच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करतात. तथापि येशूने ओळखले की त्यांचे शब्द खरे आहेत की खोटे. 진지 거짓인지. हे अगदी तसेच आहे जसे शल्मोनाने खऱ्या माताला खोट्या मातापासून वेगळे केले. 이치와도 같습니다. या युगात आपल्याला योग्य विवेक बुद्धीची आवश्यकता आहे. या आपण वचन 8 पुन्हा पाहूया. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. 다니며 삼킬 자를 찾나니 너희는 त्याच्या विरुद्ध 어떻게 하라고요? आपण कोणत्या गोष्टींवर दृढ राहिले पाहिजे? 이런 विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. 예수 안에서 आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तांमध्ये तुम्हास पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करील. 강하게 하시며 틀을 त्याला पराक्रम युगानुग आहे. आमेन. 권력이 세세 무궁토록 그에게 있을지어다. 아멘 했습니다. शत्रू सैतान गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे इकडे तिकडे फिरतो. 40 दिवसांच्या उपवासानंतर जेव्हा येशूला सैतानाने मोहात पाडले तेव्हा त्यांनी त्यावर सहज मात केली. 당하실 때에도 예수님께서는 시험을 아무렇지 않게 다 넘기셨습니다. येशूने काय म्हटले? 뭐라고 했습니까? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. 사느니라. जर तुम्हाला योग्य जगायचे असेल तर परमेश्वराच्या वचनानुसार जगा. 살라 말이죠. सैतान घाबरला कारण की उत्तर अनपेक्षित होते. 전혀 뜻밖의 예상밖의 답변이었기 때문에 사단은 सैतान बायबलचा गैरवापर करून फसवणुकीद्वारे एका आत्म्याला मारू शकतो. 또 때로는 악용을 합니다. त्याने येशूला म्हटले, जर तू मंदिराच्या शिखरावरून उडी मारली तर तुझा पाय दगडाला लागण्यापूर्वी देवदूत तुला उचलतील. 돌에 부딪히기 전에 잡아줄 것 아니겠습니까? त्याने बायबलचा विपर्यास केला. 바로 가지고 회방을 했습니다.
म्हणून येशूने काय उत्तर दिले? परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. 하나님은 우리 믿음의 परमेश्वर विश्वासाचे आधार आहेत, परीक्षेचे नाही. म्हणून जर आपण सैतानाचे वचन ऐकले तर समस्या आहे. सैतान तो नाही का ज्याने आपल्याला फसवले आणि आपल्याला पृथ्वीवर घालवून दिले? 쫓겨 내려오게 한 장본인 아니겠습니까? त्याचे ऐकल्याने सतत मोहात येतो. 자꾸 미혹이 됩니다. माझ्या आत्म्याने हे ऐकले पाहिजे का? 들어야 될까? आपल्या आत्म्याच्या तारणाच्या मानकावर आपले लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपण योग्यरित्या ओळखू शकत नाही आणि आपला विश्वास डगमगेल. 흔들립니다. 사단은 सैतानाने येशूला मोहत पाडण्याचा प्रयत्नही केला नाही का? 때로는 कधी कधी तो बायबलचाही वापर करतो. तो खूप धूर्त आहे. जर राजा शल्मोनाच्या परीक्षेत जे घडले ते तुमच्यासोबत घडेल तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? 일어났다라고 한다면 여러분 जर तुम्ही असा विचार केला असता की ही 50-50 संधी आहे, 복이다. तर मुलाला त्याच्या खऱ्या माताला देण्याची संधी गमावली असती. 어머니에게 아이를 줄 수 있는 기회를 잃게 됩니다. शल्मोन त्याच्या विवेकबुद्धीमध्ये अचूक होता, 했습니다. कारण त्याच्याकडे एक निश्चित मानक होते. आपल्या विश्वासातही जर कोणताही मानक नसेल 참인 तर आपण नेहमी डगमगत राहू असे का आहे? 왜 사단은 속에 सैतान एक क्रूर लांडगा आहे जो आत्म्यांना लुटतो, पण बाहेरून तो कसा दिसतो? 양의 옷을 입고 접근하니 कारण तो मेंढराच्या वेशात येतो म्हणून ते त्याला ओळखू शकत नाहीत. 특히나 이 진리적인 내용은 영적 शिवाय 부분이기 सत्य आत्मिक असल्यामुळे जे शरीरात आहेत ते त्याला ओळखू शकत नाहीत. 그래서 우리 하나님께서 오늘 म्हणूनच आज परमेश्वर आपल्याला बुद्धी देत आहेत. तुमच्या विश्वासाचा शेवटचा परिणाम तुमच्या आत्म्याचे तारण आहे. 끊임없이 तथापि सैतान जगाच्या निर्मितीपासून मानवजातीच्या कानात फसवे शब्द कुजबुजत आहेत, 속삭입니다. जसे त्याने हव्वाला समजावण्यासाठी फसव्या शब्दांचा वापर केला. 선악과에 대한 내용을 자꾸 먹을 수 있도록 종용했던 것처럼 말이죠. आत्मिक जगात परमेश्वराचे वचन आणि सैतानाचे वचन अस्तित्वात आहेत. 하나님은 먹는 परमेश्वरने म्हटले, ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. 그 특성에 대해서 알려주셨는데도 असे असले तरी जेव्हा तुम्ही सैतानाचे वचन ऐकता तेव्हा ते प्रत्यक्षात काहीतरी चांगले वाटू शकते. 이런 상황이 ओ기 때문에 म्हणून आपण परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष दिले पाहिजे, जे आपल्याला आपल्या आत्म्याचे तारण देतात. या आपण होशे अध्याय 8 वचन 11 सोबत सुरू ठेवूया. 함께 보겠습니다. कारण एफ्रेमाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत. या वेद्या पापमूलक झाल्या आहेत. 그 재단이 저로 범죄 मी त्याच्यासाठी आपल्या नियमशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, 죄를 위하여 तरी त्याला त्या 율법을 त्यांनी त्याच्याकडे कसे पाहिले? 기록하였으나 परक्याच वाटतात. 어떤 것으로 여겼다고요? कारण परमेश्वर सुरुवातीपासून शेवट पाहत आहेत, म्हणून ते आपल्याला योग्य मार्ग दाखवत नाहीत का? 주지 않습니까? म्हणूनच बायबल आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे ज्ञान देते. 하나님에 대한 믿음. सर्व लोकांनो, जे परमेश्वराचे वचन परके समजतात त्यांना तारण दिले जाऊ शकते का? 과연 영혼의 구원이라는 것이 주어질 수 있겠습니까? मग ते राजे असो किंवा श्रेष्ठ, आपण त्यांचा दर्जा पाहू नये, 영혼의 पण विचारले पाहिजे, त्यांच्या आत्म्याचे तारण त्यांच्या कार्याने प्राप्त होऊ शकते का? आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर ओळखले पाहिजे. 여러분들이 한번 재판 तुम्हीच विचार करा, तुम्हाला असे वाटते का की ते साध्य केले जाऊ शकते? 구원받을 수 없는 상황입니다. ते कधीच साध्य होऊ शकत नाही. 절이라는 이 진리를 통해서 वलंडनाच्या सत्याद्वारे परमेश्वराच्या नियमशास्त्राचे कोण पालन करत आहे हे आपण पाहूया. 누가 लुका अध्याय 22 या आपण लुका अध्याय 22 वचन 7 वर एक दृष्टी टाकूया. नंतर ज्या दिवशी वलंडनाचा यज्ञपशु मारावायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, 께서 베드로와 요한을 보내시며 가라사대 तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठवले की आपण 뭘 ही तयारी कशासाठी आहे? 유월절을 예비하여 वलंडन सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. 그래서 वचन 13 नुसार शिष्य बाहेर गेले आणि वलंडनाची तयारी केली. 준비했고 유월절 वचन 19 मध्ये जाऊन येशूने वलांडन कसा साजरा केला ते पाहूया. 누가복음 लुका अध्याय 22 वचन 19. मग त्याने भाकरी घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली 예게 주시며 आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे. 너희가 이를 मग त्यांनी आपल्याला काय आज्ञा दिली? 자, 행하라 हे करा. 하시는 것은 हे परमेश्वराचे वचन आहे. मग जे त्यांचे वचन ऐकतात त्यांनी काय केले पाहिजे? 어떻게 할까요?
माझ्या स्मरणार्थ हे करा. 나를 기념하라 하시고 त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त 새 언약이니 곧 हे कोणासाठी आहे? तुम्हासाठी ओतले जात आहे. होशे अध्याय 8 मध्ये परमेश्वरने म्हटले, मी त्यांच्यासाठी माझ्या नियमशास्त्रातील पुष्कळ गोष्टी लिहिल्या, पण त्यांनी काय केले? 저희는 어떻게 여겼다고요? ते परमेश्वराच्या वचनाला परके समजत होते. 스스로 여깁니다. आजकाल बरेच लोक नाहीत का जे वलांडण, जीवनाचे सत्य काहीतरी परके समजतात? 얼마나 많습니까? 그렇다면 मग कृपया होशे अध्याय 8 आणि लूक अध्याय 22च्या वचनाद्वारे आज निर्णय घ्या. 오늘날 여러분들이 한번 판단을 해보십시오. 어느 쪽이 कोणत्या बाजूला तारण मिळू शकते आणि कोणत्या बाजूला मिळू शकत नाही? 받을 수 없는지. जे परमेश्वराचे वचन ऐकतात ते परमेश्वराच्या बाजूने आहेत आणि त्यांना तारण प्राप्त होईल. 그러나 तथापि परमेश्वराच्या लोकांना नवीन कराचा वलांडण पाळण्यापासून रोखण्यासाठी 하기 위해서 इसवी सन 325 मध्ये निकियाच्या परिषदमध्ये त्यांनी धूर्तपणे वलांडणाची निंदा केली आणि त्याची वेळ बदलली. 이런 어떤 यावेळी काय घडले हे आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे. वलांडण पाळणारे चर्च परमेश्वराच्या वचनाचे पालन करत आहे का? 말씀대로 준행하는 किंवा जे चर्च ते पालन करत नाही ते चर्च परमेश्वराच्या वचनाचे पालन करत आहेत का? 교회인가? सर्व लोकांना उत्तर देणे कठीण आहे का? 아무도 쉬운 말씀이 हे शब्द खूप सोपे आहेत, 6월절을 कारण ते वलांडणाला परके समजतात. म्हणून येशू काय म्हणतील? 불법을 행하는 자들아 ते त्यांना असे म्हणणार नाहीत का, मला तुमची कधीच ओळख नव्हती, अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापुढून निघून जा. 행위의 결과는 마지막 आपल्या कार्यांचे परिणाम शेवटच्या न्यायाच्या दिवशी ठरवले जातील. 우리는 어떤 काहीही झाले तरी आपण परमेश्वराचा आवाज ऐकला पाहिजे. 그건 असे असले तरी ते अतिशय धूर्त शब्दांनी निंदा करतात, जसे की वलांडण सण मोशेचे नियमशास्त्र आहे. 한 말로 회방을 합니다. तुम्ही नवीन कराच्या काळात जुन्या कराचे नियमशास्त्र का पाळता? 분명하게 परमेश्वराची इच्छा काय आहे हे आपण स्पष्टपणे ओळखू नये का? 해야 되겠죠. या आपण आमोस अध्याय 2 वचन 4 वर एक दृष्टी टाकूया. परमेश्वर म्हणतो, यहुदाचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून 내가 그 벌을 돌이키지 아니하여 त्यांनी काय केले आहे? 저희가 여호와의 मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही. त्यांनी आणखी काय केले आहे? कारण त्यांनी परमेश्वराचे धर्मशास्त्र धिक्कारले आहे. त्यांनी त्याचे विधी पाळले नाहीत व त्याचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टीस अनुसरले त्यांच्या योगे ते बेहकले आहेत. परमेश्वराने आपल्याला बायबल दिले आणि मानवजातीच्या तारणासाठी त्यांचे नियमशास्त्र स्थापित केले. 주시고 모든 율례와 규례와 법 तथापि ते परमेश्वराला बोलवतात, मी तुमच्यावर प्रेम करतो, आणि त्याच वेळी ते असेही म्हणतात, मी परमेश्वराच्या वचनाचे पालन करू शकत नाही. 사랑하는 것이 ते खरोखर परमेश्वरावर प्रेम करत नाहीत. हा त्यांचा खरा हेतू आहे. 그래서 아모스 2장에도 보니까 आमोस अध्याय 2 नुसार त्यांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राला नाकारले आणि त्याचा परिणाम काय झाला? 그 결과 어떻게 됐다고요? त्यांना खोट्या देवतांनी भरकटले होते. 미혹되었더라고 했습니다. त्यांना फसवले जाते, ते ओळखू शकत नाहीत. 어느 것이 참이고 어느 फसवणूक झाल्यामुळे खरे काय आणि खोटे काय हे योग्यरित्या ओळखण्याची क्षमता गमावली जात नाही का? या आपण मत्तय अध्याय 13 वचन 24 पाहूया. 함께 보겠습니다. त्याने त्यांच्यापुढे एक दुसरा दाखला मांडला. 또 비유를 कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, 채밭에 त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. 사람들이 लोक झोपेत असताना त्याचा वैरी शत्रू कोण आहे? सैतान. तो 자기가 와서 येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. 덮으리고 갔더니 पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. 사기의 종들이 와서 तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निधन कुठून आले? 주인이 가로되 मालकाने काय म्हटले? 아십니다. तो त्यांना म्हणाला, हे काम कोण्या वैऱ्याचे आहे. मालकाला लगेच कळले. 참과 거짓을 ख्रिस्त जे सत्य आणि असत्यामध्ये फरक करतात, त्यांनी म्हटले, एका शत्रूने हे केले आहे, म्हणजे सैतानाने हे केले आहे. त्यांना कसे कळले? 뭘 보고 하느냐 하면 항상 सैतान आपल्याला परमेश्वराचा आवाज ऐकण्यापासून रोखतो. 사게끔 합니다. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनानुसार जगतो तेव्हा तो द्वेष करतो. 그래서 म्हणूनच त्याने परमेश्वराच्या ठरलेल्या वेळ आणि शिस्तीला बदलले. गलतीकरासपत्र अध्याय 1 वचन 6 नुसार 보면 त्याने एक वेगळी सुवार्थ निर्माण केली. 이렇게 해서 अशा प्रकारे तो लोकांना स्वर्गाच्या मार्गावर चालण्यापासून रोखतो. 나아가지 못하게끔 ज्याप्रमाणे त्याने स्वर्गात लोकांना फसवले,
तसेच तो या पृथ्वीवर अजूनही लोकांना फसवत आहे. 역할을 하고 있는 म्हणूनच आपल्याकडे विवेक बुद्धीचे सामर्थ्य असले पाहिजे. 어떤 일이 있더라도 이 분별의 능력을 가져야 됩니다. 13절 अध्याय 13 वचन 36. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. 설명하여 त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. 자요. 즉 좋은 चांगले बी पेरणारा शेतकरी येशूला दर्शवतो. 예수님을 표상한다고 이렇게 알려주고 있습니다. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. 착한 자의 아들들이요. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे 세상 끝이 आणि कापणारे हे देवदूत आहेत. 천사들이니 तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. 끝에도 그러하리라 하고 있습니다. नोकरांनी विचारले, महाराज, शेतात खूप निधन आहेत. आम्ही त्यांना काढावे असे तुम्हाला वाटते का? मालकाने काय उत्तर दिले? वचन 29. 주인이 तो म्हणाला, नाही. तुम्ही निधन गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. 볼까 염려하노라. कधीपर्यंत? 언제 कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. 함께 자라게 두라. कापणी कधी आहे? 라고 되어 있습니까? सोप्या भाषेत सांगायचे तर युगाच्या समाप्तीपर्यंत दोघांना एकत्र वाढू द्या. त्याला माहीत होते, पण त्यांना ते राहू देण्यास सांगितले. मग निधनाची ओळख काय आहे? 우리 या आपण वचन 39 वर परत जाऊया. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. 가라지를 거두어 तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. 인자가 그 천사들을 मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवेल आणि ते सर्व अडखळवणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. 좀 전에는 पूर्वी येशूने म्हटले, 가라지를 निधनाचे कठ्ठे बांधून अग्नीत टाका. 불 속에 던진다. पण वचन 41 मध्ये त्यांनी म्हटले, अनाचार करणाऱ्यांना बाहेर काढा आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाका. 가라지는 शेवटी निधन कशाला दर्शवते? 불법을 ते अनाचाराला दर्शवते, म्हणजेच परमेश्वराच्या नियमशास्त्राचे उल्लंघन करतात. 2000년 जेव्हा येशू 2000 वर्षांपूर्वी या पृथ्वीवर आले 그건 결단코 तेव्हा त्यांनी आपल्याला शिकवले की असे कार्य कधीही तारणाकडे मार्गदर्शन करू शकत नाही. मग आपण बायबलचे काय केले पाहिजे? 말씀을 어떻게 해야 되겠습니까? आपण परमेश्वराच्या वचनाचे पालन केले पाहिजे. 귀를 기울여야 됩니다. जेव्हा परमेश्वर म्हणतात 7व्या दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ, तेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाचे पालन केले पाहिजे. 근데 फसवणूक करणारा म्हणतो, जर आपण शनिवार किंवा रविवार उपासना केली तर काय फरक पडतो? परमेश्वराची उपासना करणे महत्वाचे आहे. 라고 하나님께서는 알려주셨습니다. तथापि परमेश्वराने आपल्याला शिकवले की परमेश्वराची सेवा करण्याचा हा मार्ग नाही. 안식일을 지키는 ज्यांची फसवणूक होते त्यांना परमेश्वराच्या इच्छेची चुकीची समज असेल. 말씀입니까? जे शब्दात दिवस पाळतात माझे लोक होतील, हे कोणाचे वचन आहे? 하면 되지. लोक म्हणतात, जर आपण शनिवार किंवा रविवारी उपासना केली तर काय फरक पडतो? तुम्ही कोणत्याही दिवशी उपासना करू शकता. 전혀 다른 말. जेव्हा आपण विचारतो परमेश्वराने असे म्हटले आहे का, तेव्हा आपल्याला कळते की त्यांच्या कल्पना परमेश्वराच्या वचनापेक्षा किती वेगळ्या आहेत. 그런 안목으로 보지 아니하면 जोपर्यंत आपण आपल्या आत्म्यांच्या तारणावर लक्ष केंद्रित करत नाही, जे आपल्या विश्वासाचे ध्येय आहे, तोपर्यंत आपण सैतानाच्या आत्मिक योजनांना ओळखू शकत नाही. 수가 이렇게 하였구나. येशूने हे कोणी केले ते लगेच समजून म्हटले, हे एका शत्रूने केले. हे अगदी तसेच आहे जेव्हा शल्मोनाने पटकन खरी माता आणि खोट्या मातेमध्ये फरक केला. प्रत्येकाकडे आपल्याकडेही विवेक बुद्धीचा पवित्र आत्मा असला पाहिजे. आपण परमेश्वराचा आवाज ऐकला पाहिजे. 그 하나님의 음성에 귀를 기울이는 우리가 되어야 되겠고요. या आपण उत्पत्ती अध्याय 3 वर जाऊया. उत्पत्ती अध्याय 3 वचन 1. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. 간교하더라. 뱀이 여자에게 तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? 여자가 स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, 중앙에 있는 पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. 뱀이 सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. तुम्ही खरोखर मरणार नाही असे कोणी म्हटले? 의 말입니까? हे परमेश्वराने नाहीत, पण सैतानाने म्हटलेले शब्द आहेत. 말이지 하나님 말씀이 아닙니다. 하나님은 어떤 말씀을 परमेश्वराने काय म्हटले? 먹는 ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. 먹어도 죽지. जेव्हा एक बाजू म्हणते ते खा, तुम्ही मरणार नाही, 이 양쪽 आणि दुसरी बाजू म्हणते जेव्हा तू त्यातून खाशील तेव्हा तू खास मरशील, तेव्हा आपण कोणाचे ऐकले पाहिजे? 불행히도 दुर्दैवाने हव्वा सैतानाच्या शब्दांना बळी पडली. 사단의 말에 넘어가게 됩니다.
परमेश्वराच्या वचनांनी नेहमी आपले मार्गदर्शन केले पाहिजे. 인도하시고 이끌어야 됩니다. परमेश्वर आपल्याला स्वर्गाच्या राज्याचा मार्ग आणि आपल्या आत्म्यांच्या तारणासाठी जागृत करत नाही का? 된다는 것을 하나님께서 우리에게 일깨워 주고 계시지 않습니까? या योहान अध्याय 8 वचन 35 वर एक दृष्टी टाकूया. 살피겠습니다. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. 영원히 그 하나님. 그러므로 아들이 म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. 아브라함의 자손인 तुम्ही अब्रामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे माराव्यास पाहता. मी तो काय करत आहे? पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करिता, 사단에게 들은 것을 म्हणजे सैतानाला. येशूने म्हटले, मी तेच करतो जे मी पिताकडून ऐकले आहे, आणि तुम्ही ते करता जे तुम्ही आपल्या पिताकडून ऐकले आहे. 너희는 너희 아비에게서 들은 것을 행하고 있단 말이야. 그렇다면 मग 오늘날 आपण जे करत आहोत त्यानुसार आपण कोणाचे वंशज आहोत हे आपण सहजपणे समजू शकतो. 자손이라는 것을 금방 알 수 있죠. जर आपण म्हटले आपण शब्दात दिवस आणि वलांडण पाळतो, तर आपले पिता कोण आहेत? 누구십니까? इतर म्हणतात आम्ही रविवारची उपासना आणि ख्रिसमस पाळतो. 하나님께서 주신 तथापि 적이 없습니다. परमेश्वराने आपल्याला त्या गोष्टी कधीच दिल्या नाहीत. येशूने म्हटले की ते शब्दाचे प्रभू आहे, आणि लूक अध्याय 4 मध्ये आपल्याला शब्दात पाळण्याचे उदाहरण देखील दाखवले. 보여주시고 प्रेषितांनी देखील शब्दात दिवस पाळला हे प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकात नोंदवलेले नाही का? 내용들이 사도행전 속에서도 많이 기록되어 있지 않습니까? याशिवाय मत्ते अध्याय 24 मध्ये येशूने म्हटले, 에 도망하는 일이 तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्दा दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. त्यांनी असे का म्हटले? 겨울에는 हिवाळ्यात थंडी खूप तीव्र असू शकते आणि आपण शब्दाच्या दिवशी उपासना केली पाहिजे. तथापि जर आपण पलायन करत आहोत तर आपण शब्दात योग्यरित्या पालन करू शकतो का? येशूने मत्ते अध्याय 24 वचन 20 मध्ये शेवटच्या दिवसातही शब्दात पाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. 4장 20절에 아주 강하게 예수님께서는 기록해 놓으셨습니다. जरी परमेश्वराने हे नियमशास्त्र आपल्यासाठी लिहिले असले 기록해 놓으셨 तरी आज चर्च 오늘날 परमेश्वराची वाणी ऐकत नाहीत. हे दुर्दैव नाही का? 음성은 하나도 안 듣고 있으니까 얼마나 이 안타까운 일입니까? शब्दाचा दिवस हा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक खून आहे. 너희야말로 진실 तुम्ही खरोखर माझे लोक आणि माझी संतान आहात. 이렇게 해서 नव्या कराराच्या वल्हांडणाची स्थापना या अभिवचनासह करण्यात आली नाही का? 하게 진리 아니겠습니까? आजच्या उपदेशाचा उद्देश यावर भर देणे आहे की आपण परमेश्वराची वाणी ऐकली पाहिजे. तथापि असे लोक आहेत जे परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात, पण परमेश्वराच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतात. कारण ते स्वतःच्या निर्णयाला परमेश्वराच्या वचनापेक्षा श्रेष्ठ मानतात, म्हणून ते सैतानाचे वचन ऐकतात. 더 높은 어떤 위치에 두고 생각을 하니까 म्हणून बऱ्या वाईटाच्या ज्ञानाचे झाड 그 말을 들을 त्यांच्या डोळ्यांना आनंददायक आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी इष्ट बनले. 보함직도 하고 지혜롭게 할 만큼 탐스럽기도 하고 결국 शेवटी सैतानाच्या हेतूनुसार परिणाम झाला. 어떤 그 행위가 그렇게 이제 나타나 버리지 않습니까? 그래서 म्हणूनच 예수님께서도 येशूने म्हटले की प्रभू प्रभू म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही, 아버지의 पण फक्त तोच जो पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो. 가르침을 त्यांच्या शिकवणीचे पालन करणे हे आपले तारण मिळवण्याचा शॉर्टकट नाही का? या आपण 1 योहान अध्याय 2 वचन 18 वर एक दृष्टी टाकूया. 오늘의 말씀 함께 보겠습니다. मुलांनो, ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. 줄 아노라. आपल्यातूनच त्यांनी काय केले? ते निघाले तरी ते आपले नव्हते. 한때는 ते तारण मिळवण्यासाठी चर्चमध्ये सामील झाले, पण शेवटी त्यांचे उद्देश वेगवेगळे होते आणि त्यांनी परमेश्वराचा आवाज ऐकणे बंद केले. 이유가 있어서 하나님의 음성을 이제 그만 듣고 싶은 겁니다. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. 저희가 나간 것은 다 우리에게 속하지 아니함을 나타내려 함이니라고 했습니다. बायबल आपल्याला सांगते की प्रथम चर्चमध्ये देखील असे लोक होते ज्यांना सत्य मिळाले, परंतु शेवटी त्यांनी चर्च सोडले. 이런 이제 안타까운 무리들도 있었다는 것을 ते 성경이 우리에게 ते आहेत 전해주고 있습니다. ज्यांनी म्हटले मी परमेश्वराचा आवाज ऐकणार नाही. 사람들은 하나님의 음성을 तथापि परमेश्वर त्यांच्या मेंढरांबद्दल काय म्हणतात? 하나님께서는 내 양의 ते त्यांचा आवाज ऐकतात.
음성을 듣는다 하고 했습니다. 요한복음 우리 या योहान अध्याय 10 वचन 25 वर एक दृष्टी टाकूया. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करीतो ती माझ्याविषयी साक्षी देतात, तरी तुम्ही विश्वास ठेवत नाहीत. असे का आहे? कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणे ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. परमेश्वराच्या मेंढरांची वैशिष्ट्ये काय आहेत? ते परमेश्वराचा आवाज ऐकतात. ते म्हणतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. हे परमेश्वराला आधीच माहीत होते. या युगात ख्रिस्त अन्साहू आणि स्वर्गीय माता नवी येरुशलेम यांनी आपल्याला नव्या कराचे नियमशास्त्र दिले आहेत आणि आपल्याला परमेश्वराचा आवाज ऐकण्याची परवानगी दिली आहे. आपण पिता आणि माताच्या शिकवणीचे पालन करण्याचे कारण हे आहे की बायबल आणि संदेष्टांनी आपल्याला शिकवले आहे की हाच तारणाचा मार्ग, स्वर्गाचा मार्ग, न्यायाचा मार्ग, कृपेचा मार्ग आणि आशीर्वाद प्राप्त करण्याचा मार्ग आहे. या युगात आपल्याला योग्य विवेकबुद्धीच्या सामर्थ्याची आवश्यकता आहे. सैतान गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे यासाठी शोधत असतो. परिस्थिती काहीही असो, आपण शल्मोनाप्रमाणे विश्वासाच्या बुद्धीचा शोध घेतला पाहिजे. काहीही झाले तरी आपण शेवटपर्यंत पिता आणि माताच्या मार्गांचे पालन केले पाहिजे. सर्व लोकांनो, आपण ज्या मार्गावर चालत आहोत तो योग्य मार्ग आहे. कधी कधी योग्य मार्गामध्ये छळ, अडथळे आणि मोह समाविष्ट असतात. जरी सैतानाकडून अनेक मोह येत असली तरी शेवटपर्यंत तुमच्या विश्वासात दृढ राहा आणि फक्त परमेश्वराचा आवाज ऐका. जोपर्यंत आपण परमेश्वराच्या आवाजाचे पालन करतो तोपर्यंत आपण निश्चितपणे स्वर्गामध्ये प्रवेश करू शकतो. या आशेने की आपण परमेश्वराच्या शिकवणींप्रती अधिक विश्वासी राहू. ज्यांना अद्याप स्वर्गाच्या राज्याबद्दल माहीत नाही त्यांना योग्यरित्या माहिती देऊ आणि त्यांना आशा देऊ. मी आजचा उपदेश समाप्त करतो. तुमचे खूप खूप आभार.